नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपातील घंटा गाडीसह ट्रॅक्टरवरील सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्या, आयुक्तांना कर्मचाऱ्यांचे निवेदन. धुळे महानगरपालिकेत स्वयंभू ट्रान्सफर खडकी पुणे व मे चिराग खान या 2 कंपनीच्या मार्फत धुळे शहरातील कचरा संकलन करण्याचा ठेका या कंपनीला देण्यात आलेला आहे. यासाठी त्यांनी घंटा गाडी चालक व कचरा संकलन करण्यासाठी सफाई कर्मचारी म्हणून अनेक तरुण युवकांना कामाला लावलेले आहेत. हे कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून संपूर्ण धुळे शहराचा कचरा संकलन करतात. दरम्यान सफाई कर्मचारी यांचा सन 2024-25चा बोनस व ट्रॅक्टरवरील कर्मचारी व घंटागाडीवरील कर्मचारी यांचा पगार देखील वेळेवर होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. दरम्यान त्यामुळे यांचा पगार तात्काळ करण्यात यावा अशी मागणी करीत आज CA2 या संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना वरील कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ करण्यात यावा या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सफाई कर्मचारी उपस्थित होते. धुळे महानगरपालिकाचे आयुक्त साहेब कापडनीस साहेब यांना आज धुळे महानगरपालिकाचा कंत्राटी सफाई कर्मचारी CA2चे आम्ही पत्रव्यवहार आता कापडनीस साहेबांना दिला. कापडनीस साहेबांना सांगितलं का साहेब 3 महिन्याचा आमचा थकीत पगार बाकी आहे. 3 महिन्यापासून आमचा थकीत पगाराचं निवेदन देताना साहेबांना आम्ही सांगितलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं का साहेब 3 महिने भरल्यानंतर 4थ्या महिन्याला आम्हाला पेमेंट देतात 1 महिन्याचं. तर आमचं रोख कॅश ना देता साहेब तुम्ही मार्गदर्शन करा, कारण हे ठेकेदाराला तुम्ही ऑनलाईन आम्हाला पेमेंट करण्याचं तात्काळ आम्हाला ऑनलाईन पेमेंट करून द्या साहेब, हीच आमची विनंती आहे. नितीन कापडनीस साहेब जे आयुक्त आहे धुळे महानगरपालिकाचं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही आमचे कामगार हे आपले सफाई कामगार कर्मचारी जे आहे त्यांना बोलले ते तुम्ही आमच्या आरोग्य विभागाचे आहे, तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा पगारांचा आम्ही करू. आणि आम्ही त्यांना विनंती केलेलं आहे की त्यांचा पगार हातात न देता बँकेचं अकाउंटमध्ये टाकणं, ते म्हणे आपण पूर्णपणे सहकार्य करू, तुम्ही काम बंद करू नका. त्यांनी विनंती केले म्हणून आम्ही तात्पुरता जोपर्यंत 2-3 दिवस आम्ही थांबू, जोपर्यंत आमचा पगार मिळत नाही 2-3 दिवस आम्ही थांबू. त्याच्यानंतर नाही दिलं तर आम्ही ठरवू पुढचं रणनीती काय करायची.